ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। कापूस आयातीवरील सीमा शुल्क पूर्णपणे माफ असा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। तर कापसाच्या आयाती संदर्भात केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। कापूस आयातीवरील सीमा शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। ही सवलत 1 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या 5 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असणार आहे। त्यामुळे हा एक मोठा निर्णय केंद्र सरकारचा म्हणावा लागेल। कापूस आयातीवरील सीमा शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार आहे। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आणि यामुळे वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला दिलासा मिळणार आहे। मात्र याच्या विषयी शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात तेही बघावं लागणार आहे, कारण सीमा शुल्क हे कापूस आयातीवर माफ केले जाणार आहे। आणि ही सवलत 1 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या 5 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असणार आहे। त्यामुळे या 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये जो कापूस इतर देशांमधून आयात केला जाईल आपल्या देशामध्ये, त्यावेळेला त्याच्यावर सीमा शुल्क लागू होणार नाही। म्हणजे जे वस्त्रोद्योग आहेत त्यांना स्वस्तात हे कापूस मिळू शकणार आहे। अशामध्ये आता शेतकऱ्यांची किंवा शेतकरी नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे बघावं लागेल। मात्र वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगाला दिलासा देणारा एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि यानुसार 5 महिने जून ते ऑक्टोबर दरम्यान 5 महिने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हे पूर्णपणे माफ असेल। कापसाच्या आयाती संदर्भात केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय समोर आलाय।